नमस्कार, मी विशाल पाटील. लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत अभिजित दिपके यांनी लातूरच्या औसा परिसरातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली आणि त्यांच्या दाव्यानुसार पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांची नोंदणी आणि प्रत्यक्ष उपस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. दिपके यांचा तर आरोप आणखी गंभीर आहे. ते शाळेत येणार असल्याचं कळल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या जागी दुसरेच विद्यार्थी आणून बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आल्याचं दिपके म्हणतात. जर हा आरोप खरा असेल तर ही केवळ एका शाळेची अनियमितता नाही, तर सरकारी शिक्षण व्यवस्थेच्या देखरेखीवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि याच मुद्द्यावरून दिपकेंनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केली. पण सरकारकडून वेगळाच सवाल केला जातोय. राजीनामा मागून सगळे प्रश्न सुटणार आहेत का? शाळांची तपासणी करत असताना संबंधित व्यवस्थापनाला पूर्वसूचना देणं आवश्यक आहे का? आणि एखाद्या शाळेतील समस्या समोर आणण्यासाठी अचानक पाहणी करणं चुकीचं आहे का? म्हणजेच एका बाजूला सरकारी शाळा वाचवा याचा आक्रोश आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या शाळा खराब आहेत असं म्हणणं चुकीचं, असा सरकारचा दावा आहे. पण या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे एक साधा प्रश्न आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला खासगी शाळेतील मुला इतकीच सुरक्षित, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे की नाही? आजचा सवाल फक्त एका शाळेचा नाहीये. आजचा सवाल आहे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा. ज्या शाळांमध्ये राज्याच्या भविष्यातील पिढ्या घडतात त्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा खरंच आहेत का? शाळेची इमारत सुरक्षित आहे का? स्वच्छतागृह आहेत का? पिण्याचं पाणी आहे का? आणि सर्वात महत्वाचं, वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी खरंच उपस्थित आहेत का? दुसरा मुद्दा, सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत. घराघरात मोदक, लाडू, पेढे, मिठाईची तयारी सुरू होणार आहे. पण यंदा गोड पदार्थांपेक्षा आधीच महागाईची कडू चव तोंडावर पडणार आहे. असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारतात. कारण गेल्या काही दिवसात साखरेच्या दरानं अचानकपणे उसळी घेतली. महाराष्ट्रातील घाऊक बाजारामध्ये साखरेचा दर हा तब्बल 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. हिंगोलीमध्ये किरकोळ दर हा 75 रुपये किलो तर वाशिममध्ये 80 रुपये किलो पर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबईत देखील गेल्या आठवड्यामध्ये किलोमागे सुमारे 8 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच काय तर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणांचा गोडवा वाढण्याआधीच साखरेनं सर्वसामान्यांच्या बजेटला चटका दिलाय. पण सवाल फक्त साखर महागली एवढाच नाहीये. साखर महागण्यामागचं खरं कारण काय? पुरवठा कमी आहे म्हणून दर वाढल्यात? ऊसाचं उत्पादन घटलं म्हणून बाजारात तुटवडा निर्माण झालाय? की सणासुदीच्या वाढत्या मागणीचा फायदा घेत बाजारात कृत्रिम तेजी निर्माण केली जाते? आणि सर्वात गंभीर आरोप म्हणजे देशात पुरेसा साखरेचा साठा असताना अचानक दर एवढे का वाढले? साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होतोय की व्यापारी आणि कारखानदारांना? विरोधक सरकारला घेरताना दिसत आहेत. सणासुदीत गोरगरिबांच्या ताटात गोडधोडही राहू नये अशी परिस्थिती सरकारनं निर्माण केली आहे, असा आरोप आता केला जाऊ लागलाय. सरकार मात्र म्हणतंय यंदा साखरेचा सीझन कमी झाला, कारखाने 90 दिवसही चालले नाहीत आणि त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झालाय. केंद्र आणि राज्य सरकार मिळून तोडगा काढतील असं आश्वासन दिलं जात आहे. साखरेच्या दरवाढीमागं खरंच तुटवडा आहे की बाजारातील खेळ? शेतकऱ्याला फायदा नाही, ग्राहकाला दिलासा नाही, मग साखरेच्या दरवाढीचा फायदा नेमका कुणाला, असे अनेक नागरिक आता विचारू लागले. महाराष्ट्रामधील सरकारी शाळांची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरून आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट निशाणा साधला गेलाय. स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत लातूरमधील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपकेंनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी भूमिका दिपकेंनी मांडली आहे. स्कूल ठीक करो वरून आता दादा भुसे टार्गेट. शाळांची परिस्थिती सुधारता येत नसेल तर भुसेंनी राजीनामा द्यावा. अभिजित दिपकेची दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाहीत. दिपकेच्या राजीनाम्याच्या मागणीवर शिवसेनेचा पलटवार.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा मिळतात का? शाळांच्या इमारती, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, सुरक्षित वातावरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत सरकारच्या दाव्यांची प्रत्यक्ष परिस्थितीशी सांगड बसते का? याच प्रश्नांवरून अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी शाळांची पाहणी सुरू केली आहे. लातूरमधील औसा परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी दरम्यान दिपकेंनी शाळेतील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. काही विद्यार्थ्यांची अधिकृत नोंदणी आणि प्रत्यक्ष वर्गातील उपस्थिती याबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवले. औशामधील जिल्हा परिषद शाळेत दिपके येणार कळल्यानंतर दुसरेच विद्यार्थी आणून बसवण्याचा प्रकार उघड झाला असल्याचं दिपकेंनी सांगितलं. दिपकेंनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार उघड झालाय, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी दिपकेंनी केली आहे. मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का? मुलं म्हणले हो पाणी भेटतं. मी विचारलं बाथरूम चांगले आहे का? मुलं म्हणले हो चांगले आहे. म्हणलं बाथरूम मध्ये पाणी येतं का? मुलं म्हणले हो येतं बाथरूम मध्ये पाणी. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे? मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाहीये. कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली, त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडिया समोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेबद्दल. या पाहणीनंतर दिपकेंनी थेट राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला. सरकारमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेत असतानाही सरकारी शाळांच्या परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था कायम राहणार असेल तर शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे. दिपकेंनी आणखी एक तीव्र सवाल उपस्थित केला. जर सरकारी शाळा इतक्या चांगल्या आहेत तर मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवावं. सरकारी आणि खासगी शिक्षण व्यवस्थेतील तफावत दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे असं दिपकेंनी आरोप केलेला आहे. आम्ही आमचा दौरा सुरू केलेला आहे. 1 आठवडा झालाय. आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही. सगळ्या परिस्थितीने शिक्षण मंत्री जबाबदारी नक्कीच जबाबदार आहे. नक्कीच दिला पाहिजे. जी अवस्था आहे तिथे म्हणजे ह्या बिल्डिंगला पाहून कोणी म्हणू शकतो शिक्षण मंत्री राहिले पाहिजे. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही सगळे काही नका करू. कुठल्याही सरकारी शाळेत आले तिथे बाथरूम बघा. ते बाथरूम पाहिल्यानंतर तुम्ही सांगा मला शिक्षण मंत्री त्यांच्या पोझिशनवर राहिले पाहिजे की नाही राहिले. बाथरूमच नाहीये. तर राजीनामा घेऊन सगळेच प्रश्न सुटत नाही असं म्हणत शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अभिजित दिपकेंवरती पलटवार केलाय. राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात. काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही. जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते का उणीव आहे, करा ना तुम्ही, त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा. नेहमी तुम्ही संघर्ष आणि आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का? असं नाहीये. मला असं वाटतं ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टींचा ज्ञान येईल. एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करत असताना जर काही अडचणी असतील तर दुरुस्त करू, पण सर्व खराब आहे असं म्हणणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. शाळेत कुठल्याही पद्धतीनं सरकारी धाड टाकल्यासारखं जाणं योग्य नाही. बाकी लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. शिवाय तुम्हीही कुठल्या शाळेत तेथील व्यवस्था पाहायला जात असताना तिथल्या व्यवस्थापनाला आधी कळवलं पाहिजे आणि नंतरच गेलं पाहिजे असं आवाहन बावनकुळेंनी दिपकेंना केलेलं आहे. एखाद्या शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना त्या ठिकाणी जर काही असेल तर आपण दुरुस्त करू, पण सारच काही खराब आहे, सारच काही चुकलं आहे हे काही मला त्या ठिकाणी योग्य नाही. अचानक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं असं एखादी सरकारी रेट मारल्यासारखं हे योग्य नाही. अभिजित दिपकेंना एखादी गोष्ट माझी त्यांना विनंती राहील की बाबा तुम्ही जात असताना त्या ठिकाणी जे काही व्यवस्था आहे तिथली त्या व्यवस्थेला पहिले आधी कळवलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. सरकारी शाळांची अवस्था सुधारण्याची मागणी करत अभिजित दिपकेंनी आता थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेंनी केलेल्या या राजीनाम्याच्या मागणीवर शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्य सरकारची भूमिका काय असणार? सरकारी शाळांमधील कथित अनियमितता आणि गैरसोयींची सरकार चौकशी करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी शाळांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी शिक्षण विभाग कोणती ठोस पावलं उचलणार? हेच खरे प्रश्न आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. स्कूल ठीक करो या महत्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे शिक्षक आमदार विक्रम काळे यांना. विक्रमजी, स्वागत तुमचं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष
जालिंदर सरोदे आपल्यासोबत आहेत. जालिंदरजी, तुमचं देखील स्वागत. विक्रमजी, राजीनामा हा समस्येवरचा उपाय आहे की जबाबदारीपासून पळण्याचा मार्ग? कारण राजीनाम्यावरून सुरू झालेलं राजकारण आता पुढच्या काळामध्ये आणखी गर्द होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. दुसरीकडे जसं अहिर यांनी एक प्रतिक्रिया दिली की राजीनामा हा सर्वतोपरी उपाय नाही, मात्र मग शिक्षण मंत्र्यांचं खरोखर राज्यातल्या शाळांकडे लक्ष आहे का? मला वाटतं की दिपकेनी ज्या पद्धतीनं पाहणी केली त्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु आता मी सुद्धा शिक्षक आमदार आहे आणि शिक्षकांचा प्रतिनिधी आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहे. आम्हाला पण कुठल्या शाळेत आम्हाला जायचं असेल तर आम्ही पूर्व कल्पना देतो की मी शाळेमध्ये येतोय आणि मग आम्ही मुख्याध्यापकांना सांगून शाळेमध्ये जात असतो. आणि मी पण अचानकपणे शाळांना भेटी देतो आणि तिथं काही अडचणी असतील तर त्या संबंधितांना सांगून सोडवण्याचा प्रयत्न माझा असतो. दीपकेनी जे पाहिलं ते मला वाटतं ती परिस्थिती समोर आणली त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. परंतु केवळ राजीनामा मागून ते समस्या सुटणार नाही. तर राज्य सरकारला त्यांनी सूचना केल्या पाहिजेत. निश्चितपणाने त्या सूचनांचं राज्य सरकार स्वागत करेल आणि त्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी करू. कारण शेवटी विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वजण काम करतो. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून त्याला दर्जेदार शिक्षण मिळावं, त्याला भौतिक सुविधा मिळाव्या यामध्ये दुमत नाही. आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आज प्रवेश मिळत नाहीये, प्रवेश बंद करावे लागतात अशी परिस्थिती अनेक शाळांमध्ये आहे. याचा अर्थ सर्व शाळांमध्ये आहे का? नाहीये. परंतु अनेक ठिकाणी शिक्षक मेहनतीनं, म्हणजे काही शाळा तर 365 दिवस सुरू असतात. म्हणजे दिवाळीची सुट्टी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, रविवार नाही किंवा ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतात त्या पण नाहीये. तिथेही शिक्षक आळीपाळीनं जातात आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करतात. ही पण जमेची बाजू आहे ना. सगळीकडेच काही फार चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तेव्हा त्या अनुषंगानं सुद्धा शिक्षण मंत्री महोदय तर स्वतः अनेक शाळांमध्ये जातात. ते ज्या ज्या दौऱ्यावर असतात त्या शाळांना ते रस्त्यात शाळा एखादी लागली तर थांबतात, जाऊन भेटी घेतात, तिथल्या काय अडचणी असतील ते त्या सोडवतात. कालच आपण पाहिलं की जिल्हा परिषदल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या शाळांना दप्तर देण्याचा पण क्रांतिकारक निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. याच्यापूर्वी फक्त पुस्तकं आणि शालेय पोषण आपण द्यायचो, परंतु आता दप्तर सुद्धा शासन त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याला कुठलाही खर्च पालकाला त्या ठिकाणी येणार नाही, ही पण काळजी सरकार त्या ठिकाणी घेत आहे. आणि मला वाटतं हे विद्यार्थी आणि पालकाच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी आणि असा हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शिक्षक आमदार म्हणून मी त्याचं स्वागत करतो. परंतु निश्चितपणानं मराठवाड्यामध्ये अनेक निजामकालीन इमारती आहेत, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याचा एक बृहत आराखडा करून त्याचा स्ट्रक्चर ऑडिट करून त्या टप्प्याटप्प्यानं का होईना परंतु बांधल्या पाहिजेत. यासाठी शिक्षक आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करतोय. काही इमारती शासन बांधतंय, काही बांधलेल्या आहेत, परंतु ते वार फूटवरती हातामध्ये हा प्रकल्प घेतला पाहिजे आणि जिथं जास्त विद्यार्थी संख्या आहे त्या प्राधान्याने बांधल्या पाहिजेत. आपण जे फोटोमध्ये पाहतोय ते काही ठिकाणी प्लास्टर पडलेलं आहे, काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. ही अवस्था आहे, ती काय आम्ही नाकारत नाहीये, परंतु निश्चितपणानं एक स्ट्रक्चरल ऑडिट करून ह्या सगळ्या इमारतीचं सुद्धा बांधकाम करणं आणि त्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना पुरवणं हे सरकारने केलं पाहिजे. यासाठी आता डीपीसीच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सुद्धा निधी उपलब्ध करून दिलेला आहे सरकारने. त्यामुळे त्या पण शाळा खोल्या बांधण्याचं काम त्या ठिकाणी होतंय आणि अनेक शाळांमध्ये आमचे शिक्षक सुद्धा स्वतः आणि लोकसहभागातून ह्या शाळा सुधारण्याचं काम करतायत. कारण हे काम फार मोठं आहे, हे काही काम म्हणजे लहान आहे अशातला भाग नाही. प्रत्येक वाढीत आता शाळा पोहोचलेली आहे. मात्र ज्या प्रकारची दुरवस्था आम्ही आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून दाखवतो याचा रियालिटी चेक लोकशाहीच्या आमच्या प्रतिनिधींनी देखील केला. तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल. मात्र जालिंदरजी, या सगळ्या दुरवस्थेला नेमकं कोण जबाबदार आहे? शाळा सुधारण्याची जबाबदारी सरकारची की राजीनामा मागणाऱ्या विरोधकांची? कारण कुणीतरी याच्यावरती उत्तर देणं आता आवश्यक झालेलं आहे. कारण केवळ इमारतींचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाहीये, अनेक ठिकाणी विद्यार्थी नाही, विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी शिक्षक नसल्याचं पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या आहे. मात्र या समस्यांचं समाधान शोधण्यामध्ये बराच काळ गेलेला आहे आणि खरं तर शिक्षण मंत्र्यांना याची संधी मिळालेली असताना त्या संधीचं ते सोनं करताना दिसतात का जालिंदरजी? नमस्कार. नमस्कार.
2009 साली हं, आपल्या देशाने शालेय शिक्षण हक्क कायदा केला हं, आणि या कायद्यान्वये सर्व भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि पुरेसे शिक्षक देण्याची ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. याच्यामध्ये जर 2009 साली कायदा होऊन 2026 साली हं. आपल्या शाळेच्या भौतिक सुविधा या अपुऱ्या असतील, पुरेशा नसतील, शाळेत वर्गात शिकवायला शिक्षक नसतील, तर याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरिबांची मुलं आहेत. आणि आपली प्राधान्य काय पाहिजे राज्य सरकारचं? राज्य सरकारचं प्राधान्य पाहिजे गोरगरिबांची मुलं ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाने शिकली पाहिजेत. परंतु आता तुम्ही जर काही मान्यवर असतील त्यांना विचारा, दिवसेंदिवशी शिक्षणावरचा खर्च कमी का होतोय? राज्यातील लोकांची शिक्षणाची भूक वाढलेली असताना शिक्षणावरचा खर्च कमी झाल्यावर पुरेसे शिक्षक शाळेमध्ये शिकवायला नाहीये, भौतिक सुविधा नाहीयेत. अभिजित दिपकेंचं आम्ही स्वागत करतोय. या निमित्ताने शिक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आलाय, बर जो कायम राज्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरच नव्हता. तो आता पहिल्यांदा अजेंड्यावर आलाय. मी अभिजित दिपकेंच्या भूमिकेचं स्वागत करतो. माझी विनंती आहे त्यांना की केवळ भौतिक सुविधाच नाही तर वर्गात शिकवायलाही पुरेसे शिक्षक असावे लागतात. जर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पूर्वअट अशी आहे की त्या वर्गात शिकवायला शिक्षक पाहिजे. आजही आपल्या राज्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी केवळ एकच शिक्षक शिकवत आहे. एक रिटायर झालेला शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला दिलेला आहे. काही ठिकाणी तर 6 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक शिकवायला आहेत. आणि ही कोण मुलं शिकतात? ही गोरगरिबांची मुलं शिकतायत. आणि याचं अकाउंटेबिलिटी कोणीतरी घ्यायला पाहिजे. ती घेत नसतील आणि 17 वर्ष 18 वर्ष शालेय शिक्षण हक्क कायदा होऊनही ही दुरावस्था असेल तर जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बरोबर आणि आहे. जबाबदारी जर कोणी घेणार नसेल तर त्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला उरणार नाही. आणि कायदा करूनही जर कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर मग त्याचा दोष कोणाला द्यायचा? आज वर्गांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीयेत. 3 शिक्षक 6 वर्ग शिकवतायत. काय गुणवत्तापूर्ण शिक्षक देणार आहे? इंग्रजी मराठीचा शिक्षक इंग्रजी शिकवतोय. खरोखर आहे, म्हणजे शिक्षणाची अतिशय दुरवस्था त्या ठिकाणी झालेली आहे, दुर्दैवी परिस्थिती आहे. विक्रमजी, मगाशी तुम्ही दावा केला सरकारनं हे केलं, सरकारनं ते केलं. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सरकारी शाळा जर चांगल्या असत्या तर शिक्षक आमदार असतील, शिक्षक असतील, आमदार असतील, मंत्री महोदय असतील, यांची मुलं सरकारी शाळेत का नाही पाहायला मिळतो? मला एक सांगा, जर खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असेल त्याला नेमकं कोण जबाबदार आहे? कारण अनेक ठिकाणी पालक जो काय पगार कमावतात त्यातला निम्मे पगार हा केवळ शिक्षणावरती खर्च होतो त्यांच्या मुलांच्या. अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण शिक्षण स्वस्त राहिलेलं नाही, मात्र त्याचा दर्जा तितका टिकवण्यामध्ये आपण कमी पडलोय. हे मान्य करावं लागेल ना विक्रमजी? बरोबर आहे की आता आपण पाहतो की तुम्ही म्हणताय ते सत्य आहे, मी ते नाकारत नाहीये. आज काय झालंय की आता जागतिक म्हणजे जगाला जोडणारी भाषा म्हणून आपण इंग्रजीकडे पाहतो. आणि पहिलं काय होतं की गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा असायची आणि त्यामुळे शिक्षणासाठी दुसरी पर्याय व्यवस्थाच नसायची. बर आणि काही गावामध्ये तर 5वी पर्यंत 7वी पर्यंतचेच वर्ग असायचे, पुढचे वर्ग पण नसायचे, म्हणजे हायस्कूलच नसायचं. आणि मुलींचं शिक्षण थांबलं जायचं आणि त्यामुळे गावातल्या शाळेत शिकावं लागायचं. आता पर्याय इतके उपलब्ध झालेत आणि सगळीकडे आता इंग्रजी शाळांचं आपण बघतोय की उघडलेल्या आहेत, सीबीएसई शाळा उघडलेल्या आहेत. अगदी तालुक्याच्या नव्हे तर तालुक्यातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा शाळा त्या आलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा पण जगाच्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे, जगाच्या स्पर्धेबरोबर गेला पाहिजे. याचा अर्थ इंग्रजी शिकल्यामुळेच ते होतं असं नाहीये. आपण पाहतो या राज्यामध्ये जे मोठे मोठे राज्यकर्ते होऊन गेले ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले. आता मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. याचा अर्थ खासगी शाळेत शिकल्यावरच माणूस मोठा होतो असं नाहीये. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून सुद्धा अनेक विद्यार्थी हे कलेक्टर सारख्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं आज जिल्हा परिषद शाळेकडे शासनानं लक्षच दिलं पाहिजे.
त्याच्यामध्ये शासनानं कुठंही मागे कुठलाही काटकसर करता कामा नये, हीच भूमिका आमची शिक्षक आमदार म्हणून सातत्याने असते. त्यामुळं आम्ही तर सांगतोय की तुम्ही मास्टर प्लॅन तयार करा, नवीन शाळांना परवानगीच देऊ नका, जेणेकरून मराठी शाळा टिकतील. आणि या राज्यामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, कारण आपलं राज्य मराठी भाषा राज्य आहे. मराठीला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे आणि म्हणून साठी मराठी भाषा टिकाव्यात म्हणून माननीय शिक्षण मंत्री महोदयाने अनेक निर्णय घेतल्या. एक शिक्षकी शाळेचा निर्णय आपण घेतलाय, साखर शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय, बर. वस्ती शाळेचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय. म्हणजे अगदी 10 मुलं असतील तरी सुद्धा त्याला आपण वर्ग, शाळा, शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा उद्देशच तो आहे की आता तर नवीन राईट टू एज्युकेशन आलेला, आरटी कायदा सन 2009 मध्ये केंद्र शासनाने आणला. त्यामुळे 7 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्याला शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतोय की भौतिक सुविधा कमी आहेत का? कमीच आहेत, परंतु इतर शैक्षणिक बाबी आपण विद्यार्थ्यांना देतोय. पण आज ज्या प्रमाणात इमारती असतील, वर्ग खोल्या असतील किंवा बाकीच्या भौतिक सुविधा असतील त्या उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा आपण काही अंश कमी पडतोय. ते पूर्ण करणं प्राधान्यानं सरकारचे काम आहे. बरं, ही आणि म्हणून वस्तुस्थिती मला- तुम्ही मान्य करताय विक्रमजी. जालिंदरजी, मला एक सांगा, अभिजित दिपकेंनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारनं त्यांना उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणं तुम्हाला योग्य वाटतं का जालिंदरजी? मला अजिबात योग्य वाटत नाही. मला असं वाटतंय अभिजित दिपकेंनी जे प्रश्न समोर मांडले आहेत त्यातली वस्तुस्थिती सरकारने स्पष्ट करायला हवी होती. त्यामध्ये नाकारण्याचं काही कारण नाही, कारण शिक्षणाचा हा विषय आहे, हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. हो. आणि याच्यामध्ये सरकारने वेगळी भूमिका घेण्याचं कारण काही अडचणी असतील, त्रुटी असतील तर आम्ही पूर्ण करू असं आश्वासन सरकारने पॉझिटिव्हली हे घ्यायला हवं होतं. याच्याऐवजी सरकारने काउंटर करायला नको होतं. मला असं वाटतंय ज्यांनी आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता की खिरापती सारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाटल्या त्यांनी, बरोबर. कोणतीच पूर्वअट नाही. या आणि शाळा घेऊन जा. गल्लोगल्ली इंग्रजी माध्यमांचं पेव फुटलं, तिथं कुठलंही क्वालिटी एज्युकेशन दिलं जात नाही, शिकवणाऱ्या शिक्षकांनाही इंग्रजी भाषा येत नाही. अशामध्ये देशाचं भवितव्य जे आहे, जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी अपयशी ठरतायत. कोणत्याही प्रकारचं प्रोग्रेस त्यांना होत नाही, ना त्यांना मराठी वाचता येत, ना इंग्रजी वाचता येत. फार वाईट अवस्था आहे इंग्रजी माध्यमांच्या खेडोपाठी उभारलेल्या शाळांची. यामुळे एका ठिकाणी अनुदानित शाळा बंद पडतायत आणि इंग्रजी माध्यमाच्या अतिशय वाईट प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळते. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, अभिजित दिपकेंच्या भूमिकेचं स्वागत करावं. जो काही 4% आपला शिक्षणावरचा जीडीपीचा खर्च होता तो आता 2.25% आलाय. म्हणजे जवळपास 1.5% आसपास आपण शिक्षणावरचा खर्च कमी केलाय. हा खर्च जोपर्यंत वाढत नाही, तो 6% जात नाही, तोपर्यंत सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा जाणार नाहीत, पुरेसे शिक्षक मिळणार नाहीत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, मी राजकीय दृष्ट्या काउंटर करण्याऐवजी हे जे काही बजेट आहे हे बजेट 6%च्या आसपास नेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सरकारी शाळा या इंटरनॅशनल शाळा सारख्या चालू लागतील. बरोबर आहे. पण जालिंदरजी, जसं तुम्ही विचारलं तसा एक कळीचा प्रश्न मला विक्रमजी तुम्हाला विचारायचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती सरकार सार्वजनिक करण्यास तयार आहे का? माझी विनंतीच आहे सरकारला की याच्यावर व्हाईट पेपर काढावा. किती शाळा या आपल्या बंद पडतायत, हजारो शाळा गेल्या 2 वर्षात बंद पडल्यात आणि सरकारने जाणीवपूर्वक बंद पडल्यात. बरं, काळेसाहेब पण सांगतील, आम्ही वारंवार मागणी करूनही विषयाला पुरेसे शिक्षक ते देत नाहीयेत. नवीन आरटी कायद्याच्या विरोधात, जो देशाचा मोठा कायदा आहे त्याच्या विरोधात, जो सरकारनेच केलाय, बरं. आणि सरकारी अधिकारी त्या कायद्याचं दुरुपयोग करतायत. कायद्यामध्ये लिहिलंय 1 ते 60 मुलांपर्यंत किमान 2 शिक्षक द्यायचे, किमान 2. बरं. इथं आम्हाला 20 वर, 15 वर, 10 वर, 20 वर हे विद्यार्थी शाळांमध्ये देत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे खेडोपाडी दरीखोऱ्यातल्या शाळा या बंद पडतायत आणि त्याचा फार मोठा फटका भविष्यात पडणार आहे. बरं विक्रमजी, मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती सरकार सार्वजनिक करण्यास तयार आहे का? आपण पाहतो की सरकार निश्चितपणानं दरवर्षी त्याचा आढावा घेतच असतं. आणि आपण पाहतो की आपल्याकडे प्रथम संस्था आहे, ती पण दरवर्षी शाळांची विद्यार्थी संख्या किती, त्यातले शौचालय किती,
त्या ज्या काही सगळ्या भौतिक सुविधा आहेत त्याचा सगळा अहवाल शासनापुढे मांडण्याचं काम करत असते आणि त्यानुसार सरकार पण कारवाई करतं. आपण जे म्हणताय तसं निश्चितपणानं आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारला ही माहिती घरून सर्व जनतेसाठी खुली करायला आम्ही निश्चितपणाने शिक्षक आमदार म्हणून माझी मागणी राहील सरकारकडे. बर, दोन्ही आणि मान्यवरांसाठी एकच कॉमन प्रश्न मला जाता जाता विचारायचा आहे. जालिंदरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. आता शिक्षण मंत्र्यांच्या कामगिरीवरती अभिजित दिपकेंनी प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मात्र शिक्षण मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामगिरीवर जनतेसमोर रिपोर्ट कार्ड मांडायला हवंय का? माझी तर विनंती आहे माननीय शिक्षण मंत्र्यांना की आपण राज्याची सध्याची शैक्षणिक अवस्था जी आहे त्याचा व्हाईट पेपर राज्य सरकारने काढला पाहिजे. कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने. आपल्याकडे किती गुंतवणूक येते हे महत्वाचं नाही, आपल्याकडची मुलं किती शिकतायत आणि काय तयार करतायत हे फार महत्वाचं आहे. त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी सरकारने सरकारी शाळांचा आणि खाजगी शाळांचाही रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणलं पाहिजे. बरोबर आहे विक्रमजी, मला थोडक्यात तुमच्याकडून याचंच उत्तर अपेक्षित आहे की आता रिपोर्ट कार्ड मांडायची वेळ आलेली आहे. शिक्षण मंत्री ते करणार का, की राजीनाम्याच्या मागणीकडे आपण दुर्लक्ष करणार? नाही, मला वाटतं की शिक्षण मंत्री महोदय निश्चितपणानं याच्यावरती आपलं जे काही म्हणणं आहे त्यांचं सरकारच्या वतीनं आणि ते या खात्याचे प्रमुख या नात्यानं मांडतील. आम्ही पण त्यांना विनंती करू. शेवटी आपण लोकांसाठी काम करतो आणि अभिजित दिपके यांनी शेवटी विद्यार्थ्यांचं हित म्हणून केलेलं आहे. त्यांनी काय राजकारण म्हणून काही कुठला भाग केलेला नाहीये आणि म्हणून ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी ही जी काही भेट दिली ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे आणि आम्ही सगळेजण विद्यार्थ्यांचे, शिक्षण मंत्री सुद्धा शेवटी विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्या खुर्चीवर बसले याचा अर्थ राज्याच्या विद्यार्थ्यांचं चांगलं शिक्षण व्हावं, दर्जेदार शिक्षण गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळावं हीच त्यांची पण भूमिका आहे. आणि ते सुद्धा ग्रामीण भागातून आणि ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत याची जाणीव त्यांना आहे आणि मला वाटतं ते पण निश्चितपणाने याच्यावर सविस्तर असं आपलं भाष्य त्या ठिकाणी करतील आणि आम्ही त्यांना विनंती करू. परंतु निश्चितपणानं आमचे सहकारी म्हटल्यासारखं आरटी कायदा आम्ही लागू केला, परंतु 30 विद्यार्थ्यामागं एक जो शिक्षक दिला पाहिजे आरटी कायद्यानं सांगितलं त्याची पूर्णपणाने 100% अंमलबजावणी सरकारनं केलेली नाही. ही तितकीच बाब खरी आहे. म्हणून आम्ही वारंवार सरकारकडेही पाठपुरावा करतोय की आरटी कायदा जर आपण लागू केला असेल तर आपण 30 मागे एक विद्यार्थी संख्या दिलीच पाहिजे आणि तो शिक्षक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे. ही भूमिका आमची आहे. त्यासाठी पण आमचा शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. पाठपुरावा सुरू राहावा, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत शालेय शिक्षणासंदर्भातल्या त्या पूर्ण कराव्यात, एवढीच आम्हाला देखील अपेक्षा आहे सरकारकडून. धन्यवाद जालिंदरजी आणि विक्रमजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि सत्ताधारी असतील, विरोधक असतील, त्यांच्या नेमक्या बाजू काय आहेत, शिक्षण व्यवस्थेकडे कसं दुर्लक्ष होतंय यावरती सविस्तर चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. दिवसभरातील आणखी एक महत्वाचा विषय, जर येत्या काळातील सणासुदीला तोंड गोड करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर खिसा तुम्हाला हलका करावा लागणार आहे, कारण साखरेचे ऐतिहासिक दर त्याला कारणीभूत ठरणार आहे. सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या बजेटला पुन्हा एकदा महागाईची झळ बसलेली आहे. चहा असो, मिठाई असो किंवा गणेशोत्सवासाठी बनवले जाणारे प्रसादाचे पदार्थ असो, साखर आता महाग झाली आहे. महाराष्ट्रात साखरेच्या दरांनी मोठी उसळी घेतलेली असून काही ठिकाणी किरकोळ दर तब्बल 75 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचं देखील समोर आलंय. महाराष्ट्रात साखरेच्या दरात मोठी वाढ. ऐन सणासुदीमध्ये साखर झाली कडू. घाऊक बाजारात साखरेचा दर 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या आधी साखरेची मागणी वाढली. गेल्या काही दिवसात साखरेच्या दरात झपाट्यानं वाढ झाली आहे. महाराष्ट्रामधील घाऊक बाजारामध्ये साखरेचे दर 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत. हिंगोलीमध्ये किरकोळ दर 75 रुपये किलोपर्यंत तर वाशिममध्ये 80 रुपये किलोपर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबईतही गेल्या आठवड्यात साखरेच्या दरामध्ये सुमारे 8 रुपये किलोची वाढ झालेली असून किरकोळ दर 61 ते 65 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीचा हंगाम जवळ येत असताना साखरेची मागणी वाढते. मिठाई, मोदक, लाडू, पेढे
बेकरी पदार्थ आणि विविध घरगुती पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर होतो. म्हणूनच सणासुदीच्या आधीच साखरेचे दर वाढल्यानं त्याचा थेट परिणाम मिठाई उत्पादक आणि अखेर ग्राहकांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. देशभरामध्ये सणांच्या काळामध्ये साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्यानं दरांवर दबाव निर्माण झालाय. साखरेच्या वाढत्या दरांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाईची चर्चा करायची नाही अशी परिस्थिती भाजपनं तयार करून ठेवली आहे. सणासुदीच्या काळात गोरगरिबांना गोडधोड खाण्याची ही सोय या सरकारनं ठेवलेली नाही अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. एलआय साखरेची एमएसपी वाढली पाहिजे ही साखर कारखान्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. केंद्र सरकारनं याचा निर्णय 15 दिवसात घेतो म्हणून सांगितलं होतं. अजूनही तो निर्णय घेतला नाही, म्हणूनच त्याचा परिणाम बाजारामध्ये दिसतोय असं सतेज पाटलांचं म्हणणं आहे. गोरगरिबांना सणासुदीच्या काळात गोडधोड खाता यावं नाही. आता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं, निर्मला सीतारामन म्हणतात की कांदे खायची गरज काय, आता ते उद्या म्हणतील की गोड खाण्याची गरज काय. अशा पद्धतीचं ते लोक या पद्धतीचं वक्तव्य ते करताना आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महागाईचं या सरकारला घेणं देणं नाही, बेरोजगारीचं घेणं देणं नाही. साखरेचं उत्पादन या ठिकाणी उत्पादनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून त्या ठिकाणी असतात. परंतु साखरेची एमएसपी वाढली पाहिजे ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी. आणि मला वाटतं केंद्र शासनानं मध्ये निर्णय घेतो म्हणून 15 दिवसात निर्णय घेतो म्हणून सांगितलं होतं, ते काय घेतलेला दिसत या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम आता बाजारामध्ये दिसतोय. त्या विरोधकांच्या आरोपांवर सरकारनं बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. यावर्षी साखरेचा सीझन फार कमी झालेला होता. देशातील कारखाने 90 दिवस सुद्धा चालले नव्हते असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय निघेल. मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. यात केंद्र सरकार, राज्य सरकार तोडगा काढेल असं महसूल मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. नाही, यावर्षी साखरेचा सीझन फार कमी झाला होता. 90 दिवस सुद्धा कारखाने चाललेले नव्हते देशातले. आणि ब्राझील हा साखर उत्पादन करणारा सगळ्यात मोठा जगातला देश आहे. त्यांनी या अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं त्यांनी पूर्ण इथेनॉल करण्याचा निर्णय घेतला आणि जगाला जास्तीत जास्त साखरेचा पुरवठा हा तिथून होत होता. यामुळे साखरेचे दर जरी वाढले असले तरी आपल्या देशातील कारखान्यांना, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्र कारखान्याला त्याचा फार कमी फायदा होणार आहे. यावरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघेलच. माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकलेलं आहे. निश्चित ते केंद्राशी बोलून जी काही स्टॉकची पोझिशन आहे किंवा जे काही तिथे साठा कमी जास्त असेल किंवा जे काही पुरवठ्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं किंवा वेगवेगळ्या कारणामुळं आजकाल लोकांनी शुगर केन कारखान्यांनी साखर न बनवता डायरेक्ट इथेनॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेशन केलं आहे. आम्हाला पूर्ण या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचा समन्वय करून यातून मार्ग काढता येईल. साखरेच्या दरवाढीमागे घटलेला पुरवठा, ऊसाच्या उत्पादनावर परिणाम करणारे हवामानातील बदल आणि सणासुदीमुळे वाढणारी मागणी अशी अनेक कारणं सांगितली जातात. गेल्या महिन्यामध्ये देशातील साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली असून मागणी आणि उपलब्ध साठ्याच्या समीकरणामुळे बाजारात तेजी आली आहे. दरम्यान साखरेच्या दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेत. देशामध्ये पुरेसा साखरेचा साठा असताना अचानक दर एवढे का वाढले असा सवाल त्यांनी केलाय. साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापारी आणि कारखानदारांना होत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय. साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे. आणि आता जी काय मार्केटमध्ये साखर जाणार आहे ती जुजबी किरकोळ कारखान्यांची साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चुरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते तीच साखर बाजारामध्ये येणार आहे आणि त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे. सणासुदीमध्ये गोडवा वाढण्याऐवजी साखरेच्या दरवाढीनं सर्वसामान्यांच्या तोंडची चव मात्र कडू केलेली आहे. सरकारनं शुल्कमुक्त आयात आणि साठवणुकीवरील निर्बंधांचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्ष किरकोळ बाजारात कधी मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. साखरेचे दर नियंत्रणात येणार की गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत सर्वसामान्यांना महाग साखरेचाच कडू धक्का सहन करावा लागणार हेच पाहणं महत्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.
आणि साखर आणि तिचे वाढलेले दर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आत्ता आमंत्रित केलेले शेतकरी नेते राजू शेट्टी यांना आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांना देखील. दोन्ही मान्यवरांचं यावेळेला स्वागत करतो. राजू शेट्टीजी, ऐन सणासुदीमध्ये साखरेचे दर वाढण्यामागचं खरं कारण काय? मागणी वाढली, पुरवठा घटला की बाजारातली साठेबाजी? राजू शेट्टीजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बरं, आपल्यासाठी हा प्रश्न आहे की ऐन सणासुदीमध्ये साखरेचे दर वाढण्यामागचं खरं कारण काय? मागणी वाढलेली आहे, पुरवठा घटलाय की बाजारातील साठेबाजी त्याला कारणीभूत आहे? साखरेचे दर वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये जेमतेम आपल्याला पुरेल, कमी पडणार नाही पण पुरेल एवढीच साखर शिल्लक आहे. आणि त्यामुळे बाजारामध्ये अफवा तयार करून अस्थिरता पसरवणे, बाजारभाव वाढवणे, अशा प्रकारच्या क्लुप्त्या करून साखरेचा भाव वाढवण्याचा प्रयत्न काही मोठबळ व्यापारी आणि त्याच्यामध्ये काही खाजगी कारखानदार सुद्धा सामील आहेत. बरं, या लोकांनी रिकव्हरी चोरून जी कुठेही रेकॉर्डला नसलेली आणि जीएसटी चुकवलेली जी साखर आहे ती साखर यांना चढ्या दरामध्ये पुढच्या 2-3 महिन्यामध्ये विकायची आहे आणि त्याच्यातून काळा पैसा तयार करायचा आहे. एकट्या महाराष्ट्रामध्येच आजही 24 लाख टन साखर अधिकृतरित्या शिल्लक आहे. पण साखर कारखाने, मग ते सहकारी असतील किंवा खाजगी असतील, यांनी रिकव्हरी चोरून त्याच्यातून उत्पादित झालेली जी काही साखर आहे ती साखर वेगळी, ती कुठेही रेकॉर्डला तुम्हाला दिसणार नाही, पण तो साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये किंवा काही व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला निश्चितच दिसतील. काही व्यापाऱ्यांनी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये साखरेचा भाव वाढणार असा अंदाज घेऊन आवश्यकता नसताना ज्यादा साखर खरेदी करून वेगवेगळ्या गोडाऊन मध्ये ठेवलेली आहे. त्यांनी साधारणपणे 3700 ते 3800 रुपये क्विंटल या दरानं साखर खरेदी केलेली आहे आणि ती सुद्धा चढ्या दरानं आता त्यांना ती साखर विकायची आहे. क्विंटल पाठीमागे जवळजवळ 1,500 रुपये इतका नफा त्याच्यामध्ये कमवायचा आहे. आणि हे सगळं कारस्थान पूर्ण करण्यासाठी म्हणून आज अशा पद्धतीनं कृत्रिम रीतीनं साखरेचा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला सांगायचं की साखर कारखान्याकडे साखर शिल्लक नाही आणि फारशी शिल्लक नाही आणि त्यामुळं वाढीव साखरेच्या दराचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळून द्यायचा नाही, आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं काळा पैसा तयार करायचा, हे कारस्थान आहे. सरकारनं जर कठोरपणानं पावलं उचलली, खाजगी असोत किंवा साखर कारखान्याच्या असोत, गोडाऊन तपासली, रेट टाकली आणि त्यांच्याकडे अधिकृत साठा किती आहे, अनधिकृत साठा किती आहे हे जर बघितलं तर निश्चितच मला खात्री आहे की हे सगळं बिंग बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. मग हे कोण आहेत आणि याच्यातून अशा प्रकारे पैसा गोळा, संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर साधारणपणे 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा मोठा घोटाळा याच्यामध्ये या साखरेच्या दराच्या चढउतारामध्ये होताना दिसतोय. बरं, सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी सदाभाऊ खोत देखील आपल्याबरोबर यावेळेला सामील झालेले आहेत. सदाभाऊ, आपल्याकडे येण्याआधी डॉक्टर अजित नवलेंना मला प्रश्न करायचा आहे, मग सरकारची बाजू समजून घेऊयात. डॉक्टर अजित नवले, घाऊक बाजारामध्ये दर हा 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर मात्र सर्वसामान्य ग्राहकाला दिलासा कधी मिळणार आहे? म्हणजे काय आहे की ऐन सणासुदीच्या तोंडावरती महागाईचा भडका, महागाईमध्ये साखर जर कडू लागणार असेल तर सर्वसामान्य ग्राहकांनी काय करायचं? आदरणीय राजू शेट्टी साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये तथ्य आहे. हा सगळाच प्रकार संशयास्पद आहे. 40% अशा प्रकारे खूप कमी कालावधीमध्ये रेट वाढणं हे गेल्या अनेक वर्षभर झालेलं नाहीये. त्यामुळे हे जे काही अचानक वाढलेले दर आहेत याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. सणासुदीचे दिवस समोर येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये 40% साखरेमध्ये वाढ होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आकडेवारी जर आपण पाहिली पाहिजे, सप्टेंबर अखेर साधारणपणाने 35 लाख टन साखर देशामध्ये शिल्लक असणार आहे. मागच्या वेळी या काळामध्ये ही साखर किती होती? 49 लाख टन होती. म्हणजे थोड्याफार प्रमाणात साखर कमी आहे की नाही? आहे. शॉर्टेज आहे की नाही? आहे. परंतु हे शॉर्टेज 40% भाव वाढवेल इतके नक्कीच मोठं नाहीये, हे समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा जो शेट्टी साहेबांनी मांडला तो अत्यंत बरोबर आहे की आता साखरेचा जो स्टॉक आहे तो सहकारी कारखान्यांकडे शिल्लक नाहीये, मोठ्या प्रमाणामध्ये तो व्यापाऱ्यांकडे, सट्टेबाजी करणाऱ्यांकडे गेलेला आहे.
त्याच्यामुळे ह्या वाढलेल्या भावाचा कोणताही फायदा हा शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना मिळेल का, याच्याबद्दल आम्ही सगळेच शंका घेतो आहोत. हा लाभ मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि सट्टेबाजांना मिळणार आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काही रॅकेट आहे का हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. पुढील वर्षी काय स्थिती असणार आहे, जरी इथेनॉलकडे साखर निर्मितीचा सगळा ओघ वळवण्यात आलेला असला तरी सुद्धा आज देशामध्ये जी काही ऊस लागवडीची परिस्थिती आहे आणि सर्वे आलेले आहेत त्यानुसार 297 लाख टन साखर ही 25-26च्या गळीत हंगामामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आपली रिक्वायरमेंट किती आहे, 280 लाख टन. म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा फार मोठा क्रायसिस आपल्या पुढे नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकदम 40% वाढ ही 100% संशयास्पद वाढ आहे. शेवटचा मुद्दा मी सांगून संपवतो. यावर उपाय म्हणून सरकारने 3 लाख टन साखर ही ब्राझील मधून आयात करण्याचा आणि अधिक 1 लाख टन साखर इतरत्र आयात करण्याचं धोरण घेतलेलं आहे. मात्र ही साखर यायला साधारणपणाने 2 महिने वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे कदाचित पुढचा हंगाम हा लवकर जर साखर निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ह्या आयातीचा सुद्धा फार मोठं रिलीफ आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे साठे बाजारावर कारवाई करणं, रिकव्हरी चोरून स्टॉक केलेली साखर बाहेर काढणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा हा सट्टेबाजारीमध्ये आहे तो बाहेर काढून सणासुदीच्या वेळी ग्राहकांना दिलासा देणं या प्रकारचे उपाय केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. बरोबर आहे. तुम्ही यावेळेला उपाययोजना पण सांगताय, सध्या परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय. सदाभाऊ खोत आपल्याबरोबर जोडले जातातच आहे. मी त्यांची बाजू जाणून घेण्याआधी राजू शेट्टीजी आपल्याकडे येतो. अनेक वेळेला दरवाढ होते, तुमच्या आमच्या खिशावरती त्याचा परिणाम होतो, मात्र फायदा मुळामध्ये उत्पादकांना असेल किंवा जे पीक त्या ठिकाणी करत असणारे शेतकरी मंडळी असतील, ऊस शेती करणारे असतील, त्यांना कुठेच मिळताना पाहायला मिळत नाही. म्हणजे एका बाजूला तो गरीब होताना दिसतो, दुसरीकडे व्यापारी हे श्रीमंत होताना दिसतात आणि त्यासाठी लागणारा पैसा सर्वसामान्य माणूस देताना दिसून येत असतो. त्यात जर सणासुदीचा काळ असेल तर मात्र याची झळ जास्त बसताना पाहायला मिळते. सरकारला जर याची आधीपासून कल्पना होती असं आपण गृहीत धरलं तर मात्र ही दरवाढ रोखण्यासाठी कुठेतरी नियोजन चुकलं का? खर तर सरकारमधील काही उच्च पदस्थांच्या आशीर्वादानंच या सगळ्या घटना घडतायत का काय अशा प्रकारचा संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. बरं, कारण काही सरकारनं खरं तर बाजारपेठेमध्ये स्थिरता निर्माण होण्यासाठी एक वक्तव्य करणं गरजेचं होतं की साखर कुठेही कमी पडत नाही, तर साखरेची टंचाई असते. आज साखरेचे भाव वाढलेत लक्षात घ्या, पण साखरेची टंचाई तुम्हाला कुठंच दिसत नाही. पाहिजे तेवढी मुबलक साखर तुम्हाला बाजारपेठेत मिळते, फक्त पैसे द्यायची तयारी ठेवा. याचा अर्थ साखरेची टंचाई नाही, साखर उपलब्ध आहे. मग भाव का वाढतायत आणि भाव कशा पद्धतीने वाढतायत याचा शोध घ्यायची जबाबदारी सरकारची होती. सप्टेंबर महिन्यामध्ये दक्षिणेकडचे कारखाने चालू होतात, हसन असू दे, मंड्या असू दे किंवा तामिळनाडूचे कारखाने, हे सप्टेंबर महिन्यापासूनच चालू व्हायला सुरुवात होते. म्हणजे उत्पादन आता पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. बाजारपेठेमध्ये एवढं पॅनिक होण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला काही कारण नव्हतं. सरकारनं हस्तक्षेप करायला पाहिजे होता, जबाबदार लोकांनी वक्तव्य करायला पाहिजे होतं की अस्थिरता निर्माण व्हायचं काही कारण नाही, आपल्याकडे साखर पाहिजे तेवढी उपलब्ध करू शकतो. हे असताना सुद्धा जर का सरकार उघड्या डोळ्याने हे सगळं बघत असेल तर कुठेतरी संशयाची सुई ही उच्च पदस्थ कृषी भवन मध्ये जे बसलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाते, हे लक्षात घ्या. सरकारनं याआधीच दरवाढी संदर्भातलं नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. डॉक्टर अजित नवले, सणासुदीचा काळ येईल आणि जाईलही, महागाईमध्ये देखील सण साजरे होतील कदाचित, मात्र साखरेचा पुरेसा साठा देशात उपलब्ध असेल तर मग अचानक दरवाढीचं कारण काय वाटतं? हो, अगदी बरोबर आहे. हे अत्यंत संशयास्पद असंच कारण आहे. कारण पुरेसा साठा आज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आता परत एकदा शेट्टी साहेब जे म्हणाले, खरोखर सप्टेंबरमध्ये नवी साखर बाजारात यायला सुरुवात होते. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही तोंड मिळवणी सहज शक्य आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल तर सणासुदीच्या काळात हस्तक्षेप करून सरकार नक्कीच हे सगळं नियोजित करू शकेल. अर्थातच याच्या मागे कोणी आहे का आणि यामागे काही षडयंत्र आहे का हे शोधण्याची नितांत गरज आहे. आपण बघा, आता भारतामध्ये साखर आयात होणार
म्हणून काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर वाढले, पण ते किती टक्के वाढलेत? तर ते 4% वाढलेले आहेत गेल्या काही कालावधीमध्ये. परंतु आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त 4% दर वाढत असताना आपल्याकडे ते 40% वाढतात. ही अभूतपूर्व घटना आहे. आम्ही अनेक दिवस साखर उद्योगामध्ये आहोत, ऊस उत्पादक शेतकरी आम्ही सगळे आहोत. त्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की ही अनैसर्गिक अशा प्रकारची वाढ आहे, याच्यात संशय आहे आणि सरकारचं नियोजन चुकलेलं आहे केवळ नव्हे, तर सरकारचा वचक या सबंध क्षेत्रात कमी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये काही काळबेरं होतंय का असं म्हणायला वाव आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केलेलाच आहे, ग्राहकांच्या जीवाशी खेळ करून लुटमारीची एक मोठी व्यवस्था निर्माण होता. बरं, यावरती सरकारच्या आतापर्यंत ज्या कृती करण्यात आल्या किंवा न करण्यात आल्या त्याच्या परिणामांवरती आपण खरं तर चर्चा करतोय. सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत स्वतः सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ, सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढणार हे सरकारला आधीपासून माहिती असतानाही दरवाढ रोखण्यासाठी तुमचं नियोजन कुठेतरी चुकलं का? आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये मी आपल्या आणून देऊ इच्छितो की गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे देशामध्ये 280 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालेलं होतं आणि या वर्षी आपल्याकडे 290 लाख मेट्रिक टनाचं उत्पादन झालं. एका बाजूला उत्पादन आपल्या यावर्षी वाढलं. आता गेल्या वर्षी उत्पादन कमी होतं पण साखरेचे भाव स्थिर होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझ्याकडे एक आकडेवारी आहे की जून मध्ये आपण साखर साठा जो खुला केला, दर महिन्याला केंद्र सरकार अत्यावश्यक वस्तू कायदा 1955च्या अंतर्गत साखर नियंत्रण कायदा जो आहे ते 2025 अनुसार प्रत्येक कारखान्याला महिन्याला किती साखर विकायची याचा कोटा देतं. आता जून मध्ये जो काही कोटा दिला महाराष्ट्रासाठी तो 7,78,206 मेट्रिक टनाचा होता आणि भारतासाठी इतर कारखान्यांना जो कोटा होता एकूण देशाचा कोटा तो 22.5 लाख मेट्रिक टन आहे. जुलैमध्ये 22 लाख मेट्रिक टन आहे आणि ऑगस्ट मध्ये आता 22.5 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे जून मध्ये साखरेचे भाव वाढले नाही, कोटा तर सेमच आहे. जुलैमध्ये भाव वाढायला सुरुवात झाली थोडं थोडं आणि ऑगस्ट मध्ये त्याने एकदम जंप मारला. याचा अर्थ ही साखर गेली कुठं? मग ज्या प्रत्येक कारखान्याकडे एक रेकॉर्ड आहे की साखर कुणाला विकली, साखरेचं ट्रेडिंग कोण करतात याची सगळी माहिती सरकारला आहे. आणि दुसऱ्या बाजूला वजन काटा मारलेले, रिकव्हरी मारलेली साखर ती चोरट्या मार्गाने बाजारात कारखानदार विकतच असतात. ती साखर ही सोडून आहे. मग असं असताना बाजार भाव वाढण्याची काही गरज नव्हती आणि सरकारनं तर मला वाटतं आयात करू नये, कारण हे साठेबाज आणि काही मुठभर कारखानदार यांची ही अभद्र युती आहे की आता जादा भावानं साखर विकायची, परत साखर आयात करायची, पुढच्या हंगामामध्ये ती बाजारात आणायची, परत साखरेचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्याला ऊसाला भाव कमी द्यायचा. म्हणजे शेतकऱ्याला लुटण्यासाठी आयात करायची, शेतकऱ्याच्याही खिशात पैसा जाऊ द्यायचा नाही, ग्राहकाच्याही खिशात पैसा ठेवायचा नाही. आणि म्हणून सरकारनं पहिल्यांदा ट्रेडिंग करणारे जे या साखरेमध्ये व्यापारी आहेत, अनेक साखर कारखानदार स्वतः ट्रेडिंग करतात साखरेचे, हे सुद्धा या सगळ्यांनी हा सट्टे बाजार जसा असावा तसा साखरेचा देशामध्ये सट्टे बाजार झालेला आहे. त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे त्या की जे जनतेच्या पैशावरती डल्ला मारत आहेत. चाललंय का या देशामध्ये? आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करेन की साखर खाऊ नका महिनाभर, बहिष्कार टाका साखरेवर. साखर नाही खाल्ली म्हणून काही होत नाही, काही टाचा खुडून मरत नाही. परंतु या सट्टे बाजारांना उघडं नागडं सरकारनं ताबडतोब करावं. साखर आयात करणं हा याच्यावरचा पर्याय नाहीये. हे सगळे आता जनतेला लुटायला लागलेले आहेत, हे लुटारू, त्याचा हा परिणाम आहे. ह्याच्यामध्ये काय ऑइल कंपनी आहेत, कारण ऑइल कंपन्यांचे जे काही खरेदीदार आहेत परदेशातून ऑइल खरेदी करतात हे सुद्धा ह्यात आहेत. कारण इथॉनॉल पुढच्या वर्षी बंदी आली पाहिजे, इथॉनॉलच तयार झालं नाही पाहिजे. म्हणजे चारही बाजूनं याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे.
म्हणजे इथेनॉल वर बंदी आली की शेतकऱ्याला परत ऊसाला भाव मिळणार नाही. परत 10 लाख मेट्रिक टन साखर आली की पुढे पुन्हा साखरेला भाव राहणार नाही. ज्यावेळी कारखाने सुरू होतील त्यावेळी सरकारनं ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने सुरू करावेत. त्यावेळी रिकव्हरी कमी येते. शेतकऱ्याला अनुदान द्यावं. काही कारखान्यांनाही अनुदान द्या. खळपामध्ये तोटा होत असेल आम्ही देऊ नका म्हणणार नाही, परंतु यामध्ये काही साखर कारखानदार, काय ट्रेडिंग करणारे साखरेचे, हे सगळे यामध्ये आहेत. या सगळ्यांना सरकारनं रस्त्यावर आणलं पाहिजे. आता ताबडतोब सगळी यंत्रणा आहे सरकारकडं. बरं, अगदी संतप्त प्रतिक्रिया तुम्ही यावेळेला देताना दिसतायत. तिन्ही मान्यवरांसाठी एक कॉमन प्रश्न आहे. सदाभाऊ, तुमच्यापासून सुरुवात करतो. साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, व्यापाऱ्यांना होणार आहे, साखर कारखानदारांना होणार आहे, कुणाला होणार आहे? अगदी थोडक्यात. याचा फायदा कुणाला होणार? नाही, याचा फायदा मोठभर साखर कारखानदारांना होणार आहे. आणि ट्रेडिंग मध्ये आमचे अनेक साखर कारखानदार आहेत जे साखरेचा खरेदी विक्री व्यवहार करतात. यांच्याशी मिलीभगत आमच्या कारखानदारांचे बी आहे. सगळे कारखानदारांचे आहेत ते सगळे गाळा ठेवूनच व्यवसाय करत आहेत. मी म्हटलं की जून मध्ये 22.5 लाख मेट्रिक टनाचा साठा बाजारात आला, तेव्हा का भाव वाढले नाही? जुलैमध्ये तेवढी साखर बाजारात आली. ऑगस्टमध्ये तर उलट 50 लाख मेट्रिक टन म्हणजे 50,000 मेट्रिक टन साखर जास्त बाजारात आली. मग भाव वाढतो कसा? बरोबर आहे. म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं आता गरजेचं झालेलं आहे. राजू शेट्टीजी, यावर उपाययोजना काय थोडक्यात? ही सगळी साखर स्टॉक केली गेलेली आहे आणि स्टॉक करून सोशल मीडिया, वेगवेगळी साधनं याचा वापर करून कृत्रिम टंचाई ही देशामध्ये आहे असा कांगवा उठवला या सगळ्या. नक्की सदाभाऊ, आपला मुद्दा मला लक्षात आला. अगदी थोडक्यात राजू शेट्टीजी, इतका संताप व्यक्त करतायत सदाभाऊ, मात्र आता सरकार उपाययोजना करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? अगदी थोडक्यात, आणि कुठल्या उपाययोजना? हा संताप त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर व्यक्त केला असता तर प्रश्न सुटला असता. साधी गोष्ट आहे की जे साखरेचे व्यापारी आहेत त्याच्यामध्ये अनेक कारखानदारांची पोरही व्यापारी आहेत. त्याचबरोबर साखर कारखाने यांच्याकडे असणारा स्टॉक आणि प्रत्यक्षामध्ये गोडाऊन मध्ये असणारी साखर ही तपासणं गरजेचं आहे. साखर ही जीवनावश्यक वस्तूमध्ये येत असल्यामुळं तातडीनं सरकारनं जर का प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिला आणि खासगी व्यापाऱ्यांचे, साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासले आणि जी रेकॉर्डला नोंद नाही परंतु गोडाऊन मध्ये साखर शिल्लक आहे ती साखर जप्त करायला चालू करा. आपोआपच साखरेचे भाव खाली येतात त्यांनी बघा. आणि ह्याची ट्रायल घ्यायची असेल तर सरकारनं फक्त मला 15 दिवस मला अधिकार द्यावेत. सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांना आणि व्यापाऱ्यांना नीट करून दाखवतो. बरोबर आहे. आपण थेट इशारा देत आहेत यावेळेला. डॉक्टर अजित नवले, सर्वसामान्यांनी अशा काळात काय करायचं? सणासुदीच्या काळात जे 70-75 रुपये जर साखरेचे दर गेले तर त्याचा मोठा पॅनिकनेस सगळ्या महाराष्ट्रभर आणि देशभर निर्माण होणार आहे. आणि म्हणून सरकारने बरोबर आता ऍक्ट होण्याची गरज आहे. केवळ आयातीनं हा प्रश्न सुटणार नाही. जी बोगस साखर, रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर किंवा साठे बाजारांकडे असलेली साखर ही बाहेर काढून तातडीने याच्यावर हस्तक्षेप करण्याची गरज आहे. काही युक्तिवाद केला जातोय की त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र ह्या कृत्रिम टंचाईचा आणि त्यातून वाढलेल्या अशा कृत्रिम दराचा फायदा हा कधीही शेतकऱ्यांना होणार नाही. किंबहुना शेतकऱ्यांना आणि सगळ्याच ग्राहकांना याचा तोटा होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची ही कृत्रिम टंचाई ही मोडून काढली पाहिजे आणि सुस्थिती बहाल केली पाहिजे. यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच या चर्चासत्रामध्ये आपण तिन्ही मान्यवर उपस्थित झालात. धन्यवाद सदाभाऊ खोत, धन्यवाद राजू शेट्टीजी आणि अजित नवलेजी. आपण या चर्चासत्रामध्ये येऊन वाढलेल्या साखर दरासंदर्भामध्ये नेमक्या काय उपाययोजना करायला हव्या, त्याची मागची कारण मीमांसा नेमकी काय आहे यावरती चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. तर या होत्या आज दिवसभरातील 2 महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.